चुकीला माफी नाही. आम्ही पैसे घेऊन काम केलो म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट किलर आहात का? विशिष्ट कंटेंट विशिष्ट लोकांपर्यंत हॅमर केला जातोय, त्यांचा मेंदू मॅन्युप्युलेट करण्याकरता अल्गोरिदम मॅन्युप्युलेट केलं जात आहे. पार्लमेंटरी कमिटीनी त्यांना स्पष्टपणे कल्पना दिली आणि ती म्हणजे लायकीत राहायचं. बरं का, लायकीत राहायचं, चट्टीत राहायचा. भारताच्या अंतर्गत राजकारणात अंतर्गत व्यवस्थेत ढवळाढवळ करायची बाहेरच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांची पहिली वेळ नाहीये. याआधी हे अनेकदा घडलेलं आहे. मेटाने एकदा स्पष्ट करावं त्यांचा या देशात काय रस आहे. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. चुकीला माफी नाही. होय, चुकीला माफी नाही. तुम्ही कोणीही असा, 23व्या वर्षी झालेले अब्जाधीश असा, जगातल्या टेक्नॉलॉजी कंपनीचे सर्वेसर्वा असा, अध्यक्ष असा, नाहीतर आणखीन कुणीही असा, भारताच्या सार्वभौमत्वाशी आणि भारताच्या पंतप्रधानांशी जर तुम्ही मस्ती कराल तर लक्षात ठेवा, चुकीला माफी नाही. ही चूक कोणी केली? मार्क झकरबर्ग. 23व्या वर्षी अब्जाधीश झालेल्या आणि जगातल्या पहिल्या 5 श्रीमंतांमध्ये ज्याचं नाव गेले 25 वर्ष अबाधित आहे, अशा मार्क झकरबर्गच्या मेटा कंपनीने एक घोडचूक केली आणि ती मुद्दामून केली. आणि ती काय केली असेल तर कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर तरुणाईशी संवाद साधण्याकरता इंस्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद करणारा एक व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओला तब्बल एका दिवसात 3 कोटीच्या वर लाईक्स मिळाल्या, व्ह्यूज आले, प्रतिक्रिया आल्या आणि नंतर अचानक तब्बल 5.5 तासाकरता, होय 5.5 तासाकरता व्हिडिओ मेटामधून तो गायब झाला. आणि त्याला कारण काय देण्यात आलं? टेक्निकल ग्लिच. या चुकीला माफी नाही. आणि दुसरं, आपली चूक कबूल करताना मेटाने हे स्वच्छपणे सांगितलं, हो काही विशिष्ट कंटेंट विशिष्ट समुदायासमोर पुश करण्याकरता म्हणून आम्ही पैसे घेऊन काम केलो म्हणजे थोडक्यात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट किलर आहात का? तो शब्द मला वापरायचा नाहीये, पण तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय. भाडोत्री, होय भाडोत्री आहात का तुम्ही? आर यू अ प्लॅटफॉर्म ऑर अन ऍक्टिव्हिस्ट? हा प्रश्न आता यानंतर विचारायची वेळ आलेली आहे. इथं मला एक प्रश्न पडतोय. त्यांनी 3 गोष्टींची कबुली दिलेली आहे. एक म्हणजे होय, पंतप्रधानांचा व्हिडिओ काही तासाकरता आमच्याकडून ब्लॉक झाला होता. आणि दुसरं, एक विशिष्ट कंटेंट, तो कंटेंट विशिष्ट समुदायासमोर पुश करण्याकरता आम्ही पैसे घेतलेले होते. आणि तिसरं, मला तर नावही घेवत नाहीये, तो लहान मुलांच्या बद्दलचे अत्यंत आक्षेपार्ह, घाणेरडे, लैंगिक प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत तेही आमच्याकडून पुश झाले याची कबुली दिलेली होती. यातला कुठला गुन्हा हा जास्त निंदनीय, घृणास्पद आणि लज्जास्पद म्हणायचा सांगा मला? अर्थात मेटानी यावर गदारोळ झाल्यानंतर, संसदीय समितीची स्थापना झाल्यानंतर त्यांना खडबडून जाग आली आणि त्यांनी अश्विन वैष्णव यांच्या समोर सपशेल लोटांगण घालत त्यांनी सांगितलं, आम्ही चुकलो. पण एक लक्षात घ्या, या चुकीला माफी नाही. प्लीज मी Sir, what did you tell the Meiji officials, sir? Sir, any comments? Sir, any comment on the removal of Prime Minister's post, sir? Sir, anything you'd like to say? Any comment on the Prime Minister's post, sir? It's a very serious issue in the India, sir. Sir, any comment, sir? Who is responsible? Sir, anything you'd like to say? Anything? नीटच्या पेपर लीक प्रकरणावर मी अनेक व्हिडिओ केले आणि आपण त्याला उदंड प्रतिसाद, लाखाचा व्ह्यूज पण आलेत. त्यातल्याच एका व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की विशिष्ट कंटेंट विशिष्ट लोकांपर्यंत हॅमर केला जातोय, त्यांचा मेंदू मॅन्युप्युलेट करण्याकरता अल्गोरिदम मॅन्युप्युलेट केलं जात आहे. हे सगळं घडवण्याकरता आज त्याची कबुली, आमचे आरोप तर सोडून द्या, आज त्याची कबुली दस्तूरखुद्द मेटाने दिलेली आहे. मेटाचा प्लॅटफॉर्म, फेसबुकचा प्लॅटफॉर्म, इंस्टाग्रामचा प्लॅटफॉर्म हे काय आहे तर हे पोस्टमन आहेत. पोस्टमन तुम्ही याच्यावर टाकायचं आणि ते तुमच्या फॉलोअर्सनी वाचायचं. मग पोस्टमनवर त्या कंटेंटमध्ये काय
काय लिहिलेलं आहे याची तशी जबाबदारी नाही. पण इकडे पोस्टमनचं काम करत नाहीये. कोणता कंटेंट असेल, तो कोणाकडे जाईल, तो कधी जाईल आणि कसा जाईल, या सगळ्याचं नियंत्रण कोण करतोय, तर त्याच्या मागचं एक अल्गोरिदम. आणि ह्याचीच कबुली आज मेटानी स्वच्छपणे दिलेली आहे. यातच भारताच्या अंतर्गत राजकारणात, अंतर्गत स्थितीत ढवळाढवळ तुम्हाला करायची होती आणि मोदीला ब्लॉक करून तुम्हाला एक संदेश द्यायचा होता. भारताला 140 कोटीच्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला तुम्हाला संदेश द्यायचा आहे. इज दॅट व्हॉट यू आर अप टू? आणि म्हणून पार्लमेंटरी कमिटीने 3 दिवसाची मुदत दिली होती, माफी मागा अन्यथा. पण माफी मागितली याचा अर्थ चुकीला माफ केलं असं नाही. पुन्हा एक बैठक होणार आहे, तोपर्यंत लक्षात ठेवा, चुकीला माफी नाही. मेटाला एक कल्पना आहे, त्यांच्यासाठी भारत हे एक फार मोठं, सर्वात मोठं मार्केट आहे. त्या मार्केटशी पंगा घेऊन त्याच्यात खिलवाड करून आपण यशस्वी होऊ शकणार नाही याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी आत्ता ही कदाचित पत्करलेली तात्पुरती शरणागती असेल, त्यांची जित्याची खोड जाऊ द्या, लक्षात आलं असेल तुमच्या. मला एक सांगा, हे कोणतं कंटेंट आणि ते कंटेंट पुश करायला तुम्हाला पैसे कोणी दिले? आज तुम्ही ते कबूल करताय, उद्या पुन्हा तुम्ही तसा गुन्हा करणार नाही याची गॅरंटी काय? मग या देशात असंतोष माजवण्याकरता, अराजक माजवण्याकरता इथे कोणीही धनाढ्य, रीड जॉर्ज सोरोस, इथे पैसे टाकून किंवा रीड डीप स्टेट, इथे काही जेनजीची मुवमेंट पुन्हा करणार नाही. कशावरून? नाहीतरी इथे बांगलादेश व्हावा, श्रीलंका व्हावी आणि 1 वर्षात सरकार उलथून पडावं अशी अनेकांची इच्छा आहेच की ते परदेशात जाऊन या देशाची डेमोक्रेसी वाचवा म्हणून जे डेमोक्रेसी खड्ड्यात घालतायत त्यांनाच दुहार, त्यांनाच विनंती करताना आम्ही पाहतोय. अशा वेळेला तुमची ही भूमिका मिस्टर मेटा, याच्याकडे आम्ही जर अत्यंत बारकाईनं पाहिलं तर आमचं काय चुकलं. म्हणून तर तुम्हाला आज खडसावून सांगावं लागतंय, चुकीला माफी नाही. पार्लमेंटरी कमिटीने त्यांना स्पष्टपणे कल्पना दिली आणि ती म्हणजे लायकीत राहायचं. बरं का, लायकीत राहायचं. माझं तर स्पष्ट मत आहे की त्या पार्लमेंटरी कमिटीने IT ऍक्ट अंतर्गत जे अशा प्लॅटफॉर्म्सना कंटेंटच्या संदर्भातलं एक प्रोटेक्शन आहे, ते प्रोटेक्शन काढून घ्यायला हवं होतं. मग यांना आटेदाल का भाव कळला असता. तुम्हाला कदाचित हे माझं बोलणं अतिशय तिखट, एकतर्फी वाटत असेल, पण हा जर पहिलाच गुन्हा असताना तर त्याकडे डोळेझाक कदाचित केली असती. पण हे पहिल्यांदा घडत नाहीये भारतात. भारताच्या अंतर्गत राजकारणात, अंतर्गत व्यवस्थेत ढवळाढवळ करायची बाहेरच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांची पहिली वेळ नाहीये. याआधी हे अनेकदा घडलेलं आहे. अगदी अलीकडची उदाहरण देतो. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत होत असतानाच तिथं नितीन गडकरी यांच्या इथेनॉल विषयीच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, घाणेरडा असा मजकूर टाकला गेला, मीम्स तयार केली गेली. त्याच्यावर शेवटी मुंबई हायकोर्टाने आदेश बजावले आणि तो ताबडतोब काढून टाका म्हणून आदेश दिले. फसव्या गुंतवणुकीच्या जाहिरातीतून तसे ऍप निर्माण झाले आणि त्यावर तब्बल 48 लाख रुपये आतापर्यंत लोकांनी गमावलेत. मग या ऍपची आणि त्याच्या प्लॅटफॉर्मवर असण्याची जबाबदारी कुणी घ्यायची? तुमचं लेबल बघूनच आम्ही प्रोडक्ट विकत घेतोय ना. आणि बाल लैंगिक अत्याचाराचं ते मटेरियल आणि त्याच्या आडून येणारे सगळे डीप फेक्स आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला व्हिडिओ संदेश गायब करणं, हे सगळं एका सिरीज मध्ये आहे. लक्षात घ्या, वन इज कनेक्टेड विथ अदर्स. एकीकडे असे लैंगिक गुन्हे दाखवून समाजाची नीतिमत्ता भ्रष्ट करायची, त्यांना त्याची चटक लावायची. दुसरीकडे आमच्या आदरणीय मंत्र्यांबद्दल संभ्रम निर्माण करायचा, जेणेकरून त्याविषयीची जनजागृती जी होते त्याला खीळ बसेल. आणि हे सर्व करणारी कंपनी ही तटस्थ माध्यम म्हणायची का ऍक्टिव्हिस्ट म्हणायची? आणि म्हणून ही अपॉलॉजी पुरेशी आहे? नो, चुकीला माफी नाही. वेळ आलेली आहे मेटाला समजावून सांगायची आणि मेटाच्या मार्फत संपूर्ण डीप स्टेटला संदेश द्यायची, यू आर नॉट अ पॉवर इन युअर सेल्फ. नो, नॉट इन दिस डेमोक्रॅटिक कंट्री. इथली संसद आणि इथली संसदीय रचना प्रणाली हीच यात सार्वभौम आहे. जनता सार्वभौम आहे. बाहेरचा कुठलाही तंत्रज्ञ आणि बाहेरची कुठलीही तंत्रज्ञान कंपनी इथे येऊन कुठलंही राज्य गाजवू शकणार नाही. आणि ही चूक जर कोण करत असेल तर वेळ आहे आता, जसं घर में घुसके मारेंगे सांगितलं तसं आता सांगायची वेळ आलेली आहे, चुकीला माफी नाही. या कंपनीने IT ऍक्ट
इंटरमिडिएटरी रूल हे सगळे धाब्यावर बसले. जणू काही आम्हाला इथे सगळं मोकळं रान आहे असं वाटलं तुम्हाला. या चुकीला माफी नाही. आणि सर्वात महत्वाचं, या मार्केटमध्ये रिलेव्हंट राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी हे सगळं करत राहायची तुमच्यावर कोणी जबरदस्ती, नो वन फोर्स यू टू डू इट, यू चूज टू डू इट. यू चूज टू डू इट बिकॉज यू हॅड अल्टिरियर मोटिव्स. तुमच्या मनामध्ये इथल्या समाजाविषयी, इथल्या मार्केटविषयी आणि या देशाविषयी काहीतरी हेतू मनात होता. तो तुमचा होता का तुमच्याकडून कोणीतरी करवून घेत होतं? म्हणजे तुम्ही कॉन्ड्युइट, म्हणजे आलं लक्षात तुमच्या, ते होतात का? या सगळ्याचं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे, कारण तिथंच तर खरी मेक आहे. म्हणून चुकीला माफी नाही. 5-6 तासच झालंय, त्यात काय एवढं, अशा प्रकारचं पहिलं उत्तर. मग त्यानंतर एक काहीतरी थुकरट कारण, मग हे तांत्रिक चूक आहे म्हणून पळवाट, आणि आता याची स्पष्ट कबुली. एक लक्षात घ्या, ही कंपनी आपल्याला काय बनवत होती ते पॉस्कोच्या अंडर भारतात जे गुन्हे आहेत किंवा भारतीय न्याय संहिता याच्यामध्ये ज्या गोष्टी गुन्हा आहेत त्या तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर सर्रास दाखवता आणि त्याची कुठली जबाबदारी घेत नाही. या चुकीला माफी देता येणार नाही. उद्या कोणी उठेल आणि कायदा हातात घेईल आणि कायदा मोडेल, आणि त्याला आधार कुठला असेल की मेटावर तुम्ही काय कारवाई केली होती. म्हणूनच तुमच्या चुकीला माफी नाही. आणि हो, एका महान व्यक्तीविषयी बोललं पाहिजे. त्या व्यक्तीने तिचं बंधुप्रेम उफाळून आलं आणि तिने आपल्या भावाला थेट, आता राखी पौर्णिमा जवळच येते, आपल्या भावाला एक संदेश पाठवला आणि त्यात काय सांगितलं, मार्क झुकरबर्ग, तू कोणत्याही परिस्थितीत दबावाखाली येऊ नकोस, माफी मागू नकोस. हे सरकार असंच सगळ्यांवर दबाव आणतं आणि आपल्याला पाहिजे ते करून घेतं, तेव्हा मुळीच माफी मागू नकोस. हे कोण सांगतंय आणि कोणाला सांगतंय? तर तृणमूल काँग्रेसच्या बडबोल्या मवा मैत्रा. आणि कोणाला सांगतायत? मार्क झुकरबर्गला. कुठली राखी पाठवताय तुम्ही? याही चुकीला माफी नाही. ही यांची देशभक्ती, हा यांचा स्वाभिमान. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी बिभत्स असं अभद्र विकृत लिहिलेलं चालतंय ना. या दोन्ही गुन्ह्यांना खरं तर माफी देता कामा नये. मेटाने एकदा स्पष्ट करावं त्यांचा या देशात काय रस आहे, या देशातले तुमचे इंटरेस्ट नेमके काय आहेत ते आम्हाला कळलेच पाहिजे. त्याचं कारण, तराजू घेऊन यायचं व्यापारासाठी आणि मग बघता बघता तराजू टाकून द्यायचा आणि हातात तलवारी घ्यायच्या आणि मग बघता बघता इथलं संपूर्ण राज्य व्यवस्था ताब्यात घ्यायची आणि आम्हाला गुलाम करायचं. हा खेळ खंडोबा आम्ही 16व्या शतकापासून, महाराजांच्या काळापासून पाहत आलोय. 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि 1601ला ते भारतात आले. पहिल्यांदा व्यापारासाठी आले आणि बघता बघता त्यांनी इथे वखारी स्थापन केल्या. वखारीच्या संरक्षणासाठी सैन्य आणलं आणि बघता बघता त्यांनी भूप्रदेश काबीज करायला सुरुवात केली. स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करायला सुरुवात केली. आम्ही जागृत नव्हतो. आणि मग पुढे 1757ची प्लासीची लढाई झाली. त्या प्लासीच्या लढाईच्या आधी आमच्याकडे 50,000चं सैन्य सिराजउद्दौलाकडे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाइव्हकडे अवघ्या 3,000चं सैन्य. पण त्या 50,000मध्ये जात पात धर्म पंथ याच्याविषयी मतभेद निर्माण केले गेले, अनागोंदी माजवली गेली. आपण कोणासाठी लढतोय याविषयी संभ्रम निर्माण केला गेला आणि मग 50,000 प्रकारांनी लढले आणि 3,000च्या सैन्यानी 50,000 कापून काढलं. कारण आपण कोणासाठी लढतोय याविषयी त्यांच्या मनात आदर नव्हता, देश म्हणून प्रेम नव्हतं, देशभावना नव्हती, स्वाभिमान नव्हता आणि आम्ही खलास झालो. 1757ला जे गुलाम झालो ना, तुम्हाला सांगतो, ती गुलामी पुढे 200 वर्ष टिकली. 190 वर्ष 1947 सालापर्यंत. 1750 मध्ये आमचा जागतिक व्यापारातला वाटा 24% इतका मोठा होता. येस, 24% 1947 साली. तो वाटा 24%वरून 4%वर खाली घसरला. आणि हा जो सगळा पैसा होता ना, हा सगळा इंग्लंडमध्ये भरला गेला. तिथल्या मेट्रोची कामं सुरू झाली ना 18व्या शतकामध्ये. तेव्हा प्रश्न विचारला गेला की हा प्रचंड खर्च होतोय, तो पैसा येणार कुठून? तेव्हा स्वच्छपणे उत्तर दिलं, नॉट टू वरी, बँक ऑफ इंडिया भारतामध्ये येणार हा पैसा. हीच परिस्थिती आम्हाला पुन्हा आणायची आहे का? अजिबात नाही. त्यामुळे या देशाचं सार्वभौमत्व, या देशाची एकी, या देशामधील आमचा अभिमान याविषयी कोणत्याही प्रकारचा खिलवाड चालणार नाही. लक्षात ठेवा, या चुकीला माफी नाही. तुमचा तिथेच थांबतो.
प्रेक्षक हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. अशा प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला सूचित करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरगुडकर शो.